ही गोष्ट एका वडील आणि मुलाच्या नात्याभोवती फिरते, जिथे वडील हरीश हे अनुभवी पण थोडे स्ट्रिक्ट वकील असतात आणि मुलगा परम वकिलीपेक्षा वेगळं आयुष्य जगण्याचं स्वप्न बाळगतो. एक केस ज्यात सत्य, खोटं, भावनांचा गोंधळ आणि कायद्याचे खेळ यांचं मिश्रण आहे. या दोघांना एका अशा टप्प्यावर आणतो जिथे त्यांना एकमेकांविषयीची चुकीची समजूत मोडावी लागते. कथेत प्रेम, विश्वासघात, कौटुंबिक तणाव आणि न्यायासाठीचा संघर्ष या सगळ्यांचा मिलाफ आहे, ज्या शेवटी मुलाला समजतं की त्याचे वडील फक्त वकील नाहीत, तर लोकांसाठी लढणारे खरे योद्धा आहेत. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज मी कोर्ट कचेरी ही सिरीज आणि याचे सगळे एपिसोड एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सिरीजच्या सुरुवातीला आपण कोर्टमधील भांडणाचा सीन पाहतो, जिथे वकील आणि पोलीस यांच्यात वाद सुरू असतो. तेव्हा आपला मुख्य कॅरेक्टर परम सांगतो, मला तर कधी वकील व्हायचंच नव्हतं, पण तरीही मी या गोंधळात अडकलो. यानंतर तो आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगतो. लहानपणी जिथे बाकी मुलं आपापली वेगवेगळी स्वप्न पाहत असतात, तिथे परमवर आधीपासूनच ठप्पा मारला गेला होता की तो आपल्या वडिलांसारखाच मोठा वकील होणार. पण परम लहानपणापासून पाहत आला होता की त्याचे वडील वकील असूनही त्यांना खूप त्रास सहन करावा लागत असे. बऱ्याचदा त्यांच्या घरी गुंड धमक्या देण्यासाठी येत असे की केस मागे घ्या. परमने आपल्या वडिलांसोबत अनेक बाहुबली लोकांना पाहिलं होतं, जे संपूर्ण शहरावर राज करत असत. त्यामुळे परमचे वडील नेहमीच बिझी असत, इथपर्यंत की परमने आपल्या डोळ्यांसमोर खून सुद्धा पाहिला होता. म्हणून परमला वाटत होतं की तो कधीच वकील होणार नाही, कारण वकील खूप खोटंही बोलतात. पुढे आपल्याला कळतं की परमच्या आईच्या मृत्यूनंतर परमला त्याचे वडील हरीश यांनीच वाढवलं. तरी देखील परमला आपल्या वडिलांशी फारसा जिव्हाळा वाटत नव्हता. आता परमने आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर हरीश त्याला सांगतात, तुझा कोर्टात येण्याची वेळ झाली आहे, आता तू माझ्यासोबत राहून वकिली शिक. त्यावर परम कोणताही विरोध न करता होकार देतो. दुसऱ्या दिवशी परम जेव्हा वडिलांसोबत कोर्टात येतो, तेव्हा तो पाहतो की हरीशची इथे चांगलीच इज्जत आहे. तेव्हा हरीशचा ज्युनियर सूरज परमला भेटतो आणि हरीश त्याला केसच्या तयारीबद्दल विचारतात, कारण आज त्यांच्याकडे एक महत्त्वाची केस आली होती. यानंतर हरीश परमला आपल्या सिनियरची ओळख करून देतात. त्यांच्या अंडरमध्ये कधीकाळी हरीशने स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला कळतं की परमने वकिलीचं शिक्षण तर पूर्ण केलं आहे, पण अजून बार एक्झाम बाकी आहे. हरीश म्हणतात, पहिले प्रॅक्टिस कर, मग एक्झाम दे. पण परमला हे सगळं करायचं नव्हतं. आता हरीश आपल्या मित्र टोनीची केस लढायला येतो. टोनीवर त्याच्याच मित्र श्यामच्या खुनाचा आरोप होता. इथे समोरचा वकील पुराव्यांसह सांगू लागतो की जेव्हा हे दोघे मित्र एका लग्नाला गेले होते, तेव्हा त्यांच्यात भांडण झालं आणि टोनीने श्यामला ठार मारण्याची धमकी दिली. काही वेळानंतर टोनीने आपल्या कारने श्यामला चिरडून मारलं. जेव्हा हरीशची बाजू मांडण्याची वेळ येते, तेव्हा तो सांगतो, त्या रात्री नक्कीच दोघांमध्ये भांडण झालं होतं, पण त्यांनी खूप दारू प्यायली होती आणि हे दोघं मित्र तर नेहमीच असे भांडत असत, म्हणून याचा अर्थ असा होत नाही की टोनीने श्यामचा खून केला. हरीश पुढे सांगतो की पोलिसांच्या रिपोर्टनुसार श्यामने अपघाताच्या वेळी यू टर्न घेतला होता, पण त्या परिसरात 3 किलोमीटरच्या आत कुठेही यू टर्न घेण्याची जागाच नव्हती. याचा अर्थ पोलिसांचा रिपोर्ट चुकीचा आहे. त्याबरोबरच हरीश हेही सिद्ध करतो की ज्याने श्यामला चिरडलं होतं ती टोनीची कार नव्हती. आता रिपोर्ट बनवणारा सब इन्स्पेक्टर हरीशवर चिडतो, कारण हरीशने पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं. शेवटी हरीश ही केस जिंकतो. यानंतर जेव्हा सगळे आपल्या चेंबरमध्ये जात असतात, तेव्हा परमला त्याच्या मित्राचा फोन येतो, जो दुबईमध्ये होता. खरं तर परम वकिली सोडून दुबईमध्ये स्थायिक होऊ इच्छित होता, पण त्यासाठी त्याच्याकडे हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री असणं आवश्यक होतं. परम त्याच्या मित्राला सांगतो, मी लवकरच तुला पाठवतो. यानंतर तो राफेल नावाच्या माणसाला फोन करतो, जो अशा फेक डिग्री तयार करत असायचा. परम त्याला हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री बनवून द्यायला सांगतो. तेव्हा राफेल म्हणतो, माझं लग्न आहे, मला आज रात्रीच निघायचंय, हे काम आता होणार नाही. पण परम त्याला पैशांचा आमिष दाखवून तयार करतो. यानंतर जसाच परम हरीशकडे परत जायला लागतो, तशीच त्याची पॅन्ट एका खिड्यात अडकून फाटते आणि तो सगळ्यांवर चिडू लागतो. तेव्हाच तिथे कागजात नावाची एक वकीलबाई येते आणि ती परमला शांत करते. परम जेव्हा परत चेंबरमध्ये येतो, तेव्हा सूरज त्याला कागजातबद्दल सांगतो की तिचे वडील सुद्धा मोठे वकील होते आणि त्यांनीच हरीशला पहिली केस मिळवून दिली होती. तेव्हा हरीश परमला आपली पहिल्या कमाईची नोट दाखवतो, जी त्याने आजपर्यंत जपून ठेवली होती. यानंतर तिथे सत्यवान नावाचा एक माणूस येतो आणि सांगतो, मला माझ्या बायकोपासून घटस्फोट घ्यायचा आहे. हरीश लगेच म्हणतो, आम्ही अशी केस घेत नाही. पण सत्यवान सांगतो, मी कलेक्टरची गाडी चालवतो आणि त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलं आहे. हरीश कलेक्टरला ओळखत असल्यामुळे तो ही केस घेण्यास तयार होतो. सत्यवान पुढे सांगतो,
14 वर्षापूर्वी माझ्या आजीच्या सांगण्यावरून माझं लग्न रत्ना नावाच्या मुलीशी झालं. लग्नानंतर मी शहरात कमवायला आलो, पण महिन्याभराने मला कळलं की रत्ना परत आपल्या घरी गेली आहे. त्यानंतर आमचा कधीच संपर्क झाला नाही आणि आमचं मूलसुद्धा नाही. आता मला दुसरं लग्न करायचं आहे, म्हणून मला रत्नापासून घटस्फोट हवा आहे. हरीश म्हणतो, ही केस तर सोपी आहे, मी करून देतो आणि तो ही केस लढण्याची जबाबदारी सूरजला देतो. हे ऐकून सूरज आनंदाने उड्या मारतो, कारण तो गेल्या 8 वर्षापासून हरीशचा असिस्टंट म्हणून काम करत असतो. पण आज पहिल्यांदा त्याला केस लढण्याची संधी मिळाली होती. यानंतर सूरजला त्याचा मित्र जेपी फोन करतो. सूरज त्याला ही आनंदाची बातमी सांगतो, पण जेपी म्हणतो, तुझ्यात खूप टॅलेंट आहे, आपण दोघे मिळून आपला चेंबर सुरू करूया आणि मोठे वकील बनूया. पण सूरज म्हणतो, अजून तरी मी हरीश सरांच्या अंडरमध्येच ठीक आहे, नाहीतर माझा घर खर्च कसा चालणार. यानंतर आपण परमला त्याची चुलत बहीण शिल्पीसोबत पाहतो. हे दोघे परमची बनावट डिग्री घ्यायला आलेले असतात. परम राफेलला पैसे देतो आणि डिग्री घेऊन निघायला लागतो, पण त्याचवेळी तिथे पोलिसांची रेड पडते. परम तिथून पडून जाण्याचा प्रयत्न करतो, पण पोलीस राफेल आणि त्याला पकडून नेतात आणि हे सगळं शिल्पी उभी राहून बघत असते. यानंतर जेव्हा परम जेलमध्ये असतो तेव्हा सूरज त्याला सोडवायला येतो. शिल्पीनेच त्याला ही माहिती दिली होती. सूरज पोलीस कॉन्स्टेबल भाटीला पैसे देऊन परमची सुटका करून घेतो. तिथेच सूरज परमला समजावतो, तू असे चुकीचे काम का करतो आहेस, शांतपणे आपली प्रॅक्टिस कर ना. सूरज पुढे परमला सांगतो, तुझे बाबा तुझ्या घरातील पहिले वकील आहेत आणि तुला माहिती आहे का की त्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घेतले असतील. तुला फक्त त्यांचं नाव पुढे न्यायचं आहे. पण परमला हे सगळं करायचं नव्हतं. पुढच्या दिवशी आपण परमला चेंबरमध्ये पाहतो, जिथे हरीश आज त्याला नेकबँड घालतो, जी वकिलाची ओळख असते. त्याबरोबरच हरीश परमला आपला पहिला पगार 100ची नोट देतो, जेणेकरून ही नोट त्याच्यासाठी लकी चार्मचं काम करेल. यानंतरच्या दिवशी सत्यवान आणि रत्नाची केस होती, जो सूरज लढणार होता. पण सूरज रत्नाच्या वकिलाच्या नात्याने ही केस परमला लढायला सांगतो, जेणेकरून ते लोक सहज जिंकू शकतील. पण निघताना परम सहज बोलून टाकतो, रत्नाला काय माहीत, कदाचित पैसेही मिळतील. हे ऐकून रत्नाचे कान टवकारतात. जेव्हा केसची सुनावणी सुरू होते तेव्हा सूरज सत्यवानच्या वतीने घटस्फोटाची मागणी करतो. नंतर जज रत्नाला विचारतात, तुला काही हवं आहे का. रत्ना म्हणते, हो हो, यांनीच तर मला सांगितलं होतं की पैसे मिळतील. हे ऐकून परमजी तर हवाच निघते. तू विचार करतो, मी असं कधी म्हटलं. जजला लगेचच समजतं की परमही सूरजसोबत संगनमत आहे. मग जज सांगतात की रत्नाची केस दुसऱ्या वकिलाकडून लढवली जाईल, जो प्रत्येक व्यक्तीला दिला जातो जेव्हा ती स्वतःचा वकील ठेवू शकत नाही. सूरजला वाटतं की पहिल्याच प्रयत्नात तो प्रकरण मिटून टाकेल, पण त्याचा पूर्ण प्लॅन फसतो. हे ऐकून हरीशही थक्क होतो की तुम्ही इतकी मोठी गडबड केली. तेवढ्यात छोटेलाल नावाचा वकील येतो आणि सगळ्यांना आपल्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावतो. यानंतर हे सगळे खूप एन्जॉय करतात. पार्टी दरम्यान हरीश आपल्या मित्रांना सांगत असतो, माझा मुलगा परम सुप्रीम कोर्टाचा वकील होणार आहे. मी पूर्ण प्लॅनिंग करून ठेवली आहे. तेव्हाच अनुषा नावाची वकील तिथे येते, जी आता रत्नाची केस लढणार होती. त्यावर हरीश म्हणतो, या केसमध्ये काहीच नाही आणि ही केस मीच लढणार. त्यावर अनुषा म्हणते, मग तर ही केस मीच लढणार. पण सूरजचं मन खट्टू होतं, कारण त्याच्याकडून त्याची केस काढून घेतली गेली. यानंतर परमचे काही दिवस असेच जातात आणि तो वकील होऊनही कंटाळलेला असतो. एक दिवशी परमला जज रागवतात, तेव्हा कागजात त्याच्याकडे येते आणि त्याच्या रागाचं कारण विचारते. परम सांगतो, मला इकडून बाहेर जायचं आहे, पण कसं तेच कळत नाही. त्यावर कागजात सांगते, माझा पण एक चुलत भाऊ होता, त्याला आपल्या वडिलांचा वारसा सांभाळायचा नव्हता, म्हणून तो कॅनडाला निघून गेला. हे ऐकून परमच्या मनातही कल्पना येते की तोही कॅनडाला निघून जाईल. दरम्यान सूरज जेपीला सांगतो की त्याची केस काढून घेतली गेली. त्यावर जेपी म्हणतो, हा हरीश कधीच तुला पुढे जाऊ देणार नाही. आपण स्वतःचे चेंबर काढलं तर काहीतरी होईल. आणि तो हरीशलाही शिव्या देतो. मग सूरज म्हणतो, ठीक आहे, आपण आपलं चेंबर काढू, पण तू आजपासून हरीश सरांना शिवी देऊ नकोस. इकडे परम कॅनडाला जाण्यासाठी एका एजंटला भेटतो. एजंट सांगतो, तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागतील. पहिले, तुमच्या खात्यात 8 लाख रुपये असावेत. दुसरी, आयलेट्सची परीक्षा द्यावी लागेल आणि तिसरी, पोलिसांचं व्हेरिफिकेशन लेटर असायला हवं. हे ऐकून परम चकित होतो. हे मी कुठून आणू, कारण पोलिसांनी माझं नाव फेक डिग्रीच्या प्रकरणात टाकलं आहे. यानंतर आपण पाहतो की परमने आयलेट्सची परीक्षा तर आधीच पास केली आहे आणि आता परमला फक्त 2 गोष्टी हव्या होत्या, 8 लाख रुपये आणि पोलिसांचं लेटर. इकडे सूरज आणि जेपी स्वतःसाठी चेंबर बघायला येतात आणि त्यांना एक चेंबर आवडतं. त्यासाठी त्यांना आधी काही रुपये जमा करावे लागणार असतात. मग सूरज म्हणतो, मी व्यवस्था करून सांगतो. त्याचवेळी परम आपल्या वडिलांकडे ठेवलेल्या स्वतःच्या खात्याची पासबुक पाहतो, तर त्यात 10 लाख रुपये पडलेले असतात. म्हणजे आता फक्त त्याला पोलिसांचं लेटर हवं असतं. म्हणून परम लगेचच त्या कॉन्स्टेबल भाटीकडे येतो आणि लेटरसाठी विनंती करतो. पण भाटी त्याच्याकडून
80,000 रुपयांची मागणी करतो. तेव्हाच लेटर मिळेल असं सांगतो. हे ऐकून परम शांतपणे परत जातो. यानंतर आपण सत्यवान आणि रत्नाच्या केसचा दिवस पाहतो. रत्ना सांगते की लग्नानंतर काही दिवसातच हे कमाईसाठी शहरात गेले आणि यांची आजी मला सतत शिव्या देत असे, इथपर्यंत की त्या मला यांच्याशी बोलू सुद्धा देत नव्हत्या आणि म्हणून मी माझ्या माहेरी परत गेले. तेव्हा अनुषा म्हणते की रत्नाला किमान 10 लाख रुपयांचे नुकसान भरपाई मिळायलाच पाहिजे. पण हरीश सरळ नकार देतो. माझा क्लायंट एकही पैसा देणार नाही. जेव्हा दोघं पती पत्नीसारखे राहिलेच नाही तर पैसे कशाचे? त्यावर अनुषा सांगते या दोघांना एक मुलगीही आहे आणि जिचं नाव आहे दीपू. हे पाहून हरीश चकित होतो. मग हरीश म्हणतो जेव्हा रत्ना 14 वर्षापूर्वी घर सोडून पडून गेली होती तेव्हा मुलगी 12 वर्षाची कशी झाली? नक्की काहीतरी गडबड आहे. पण अनुषा पुरावा देते की रत्ना आणि सत्यवान 12 वर्षापूर्वी एका लग्नात भेटले होते. तेव्हा दोघं एकटे कुठेतरी गेले होते आणि कदाचित त्यांच्यामध्ये काहीतरी घडलं असावं. हे ऐकून हरीश मागणी करतो की त्या मुलीला म्हणजे दीपूला कोर्टात बोलवावं. जजही याला मान्यता देतात. केस संपल्यानंतर हरीश सत्यवानला विचारतो खरंच ही तुझी मुलगी नाही ना? त्यावर सत्यवान म्हणतो नाही. पण परमला मात्र वाटत होतं की सत्यवान खोटं बोलतो आहे. यानंतर परम सूरजकडे येतो आणि कॅनडाला जाण्याची मदत मागतो. तसेच भाटीशी बोलण्यास सांगतो. दोघं मिळून भाटीकडे जाऊन पैसे देऊ लागतात. लेटर करून देना. पण तेवढ्यात तिथे SI येतो आणि सूरजला ओळखतो. हा तर हरीशचा ज्युनियर आहे. मग तो सूरजला सुनावतो आजपासून पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा परम उत्तर देतो आणि भाटी SIला सांगतो की हा मुलगा फेक डिग्री बनवण्याच्या प्रकरणात आत गेला होता. तेव्हा SIला कळतं की हा तर हरीशचाच मुलगा आहे. राग काढण्यासाठी तो म्हणतो आता तू तुझ्या वडिलांना इथे बोलवून आण, तेव्हाच आम्ही तुला लेटर देऊ. हे ऐकून दोघं बाहेर येतात. तेव्हा परमला राग येतो आणि तो थेट SIकडे जाऊन म्हणतो जेव्हा तुमचं वैर माझ्या वडिलांशी आहे तेव्हा मला मध्ये का ओढता? मला फक्त माझ्या वडिलांपासून सुटका हवी आहे. म्हणून मला कॅनडाला जायचं आहे. पण आजही तुमच्यामुळे माझे वडीलच जिंकणार. असं बोलून तो तिकडून निघून जातो. आणि आता परमला वाटत होतं की कदाचित SI त्याचा मुद्दा समजेल. पुढच्या दिवशी सत्यवानच्या केसची वेळ येते जिथे रत्ना दीपूला घेऊन आली होती. मग हरीश म्हणतो की सत्यवान जरी रत्नासोबत गेला असेल तरी ते दोघं कधीच जवळ आले नव्हते. म्हणून हरीश इथे DNA टेस्टची मागणी करतो. पण अनुषाच्या म्हणण्यानुसार जज यासाठी साफ नकार देतात आणि म्हणतात तुम्ही लोक सेटलमेंट करून घ्या ना. हरीश मात्र त्यासाठी तयार नसतो. त्यामुळे जज पुढील तारखेसाठी केस ठेवतात. यानंतर हरीश सूरजला सांगतो की सत्यवानाने रत्नाच्या गावाला जा आणि खरं काय ते शोधून काढ. मग तो म्हणतो की मला एक महत्त्वाच्या कामासाठी जावं लागेल. तेव्हा परम म्हणतो की मी जातो कारण इथे काहीही काम नाही. दरम्यान परम घरी परत येतो तर तिथे SIने लेटर पाठवलं असतं. म्हणून परम आनंदी होतो की आता तो कॅनडाला जाऊ शकेल. पुढच्या दिवशी सूरजला पुन्हा जेपीचा फोन येतो. पैशांची व्यवस्था कर नाहीतर चेंबर हातून निघून जाईल. हीच गोष्ट सूरजला त्रास देत असते. तेवढ्या सूरजला कागदाचा फोन येतो. ती सांगते की एक केस आली आहे. हे ऐकून सूरज लगेचच पोलीस स्टेशनला पोहोचतो. तिथे पोलिसांनी एका मुलाला ड्रिंक अँड ड्राईव्ह या प्रकरणात पकडलं होतं. मग सूरज आपल्या हुशारीने पूर्ण मामला सोडवतो आणि मुलाच्या वडिलांना सांगतो पोलीस तर याला सोडायला तयार नव्हते पण मी 2 लाखात व्यवहार ठरवला आहे. अशा रीतीने सूरजला 2 लाख रुपये मिळतात. इकडे परम रत्नाची मुलगी दीपूबद्दल माहिती काढण्यासाठी तिच्या शाळेत जातो. तेव्हा शिक्षिका सांगतात की मुलगी खूप चांगली आहे. परम दीपूच्या डॉक्युमेंटचे फोटोही काढतो. यानंतर परम रत्नावर नजर ठेवू लागतो जी हॉस्पिटलमध्ये वॉर्ड गर्ल म्हणून काम करते. इकडे सूरज कागदातकडे जाऊन तिला तिचं कमिशन देतो आणि म्हणतो हे पैसे कमावून मला चांगलं का वाटत नाहीये. मी तर ठरवलं होतं की मी प्रामाणिकपणे केस लढवेन पण मी माझ्या क्लायंटलाच खोटं बोलून पैसे उकळले. तेव्हा कागदात त्याला समजवते की पुढे जायचं असेल तर हे सगळं करावंच लागतं. इकडे परम सत्यवानच्या आजीला भेटायला जातो. त्यांना दिसत नव्हतं त्यामुळे त्या परमला सत्यवान समजतात. त्यांच्या बोलण्यातून परमला समजतं की सत्यवानच्या आजोबांनी त्यांच्या गावातील अर्धी वसियत रत्नाच्या नावावर केली होती. हे कळताच परमच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याला वाटतं की कदाचित याच कारणामुळे सत्यवान रत्नाला न सांगता घटस्फोट घ्यायचा प्रयत्न करत आहे जेणेकरून पूर्ण प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात यावी. यानंतर परम थेट त्या प्रॉपर्टीच्या मालकाबद्दल माहिती मिळवायला जातो जेणेकरून त्याला पुरावा मिळेल. पण या कामात बराच वेळ जाणार होता. मग परम एका माणसाला पैसे देऊन रात्री त्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स तपासायला जातो जिथे त्याला रत्नाच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी असल्याचं समजतं. म्हणून तो त्याचा फोटो काढून आणतो. नंतर जेव्हा परम जेवत असतो तेव्हा त्याला कॅनडाला जाण्याचा मेल येतो. हे पाहून परम खूपच आनंदी होतो. पुढच्या दिवशी परम विचार करत असतो की मी बाबांना सांगेन की हा सत्यवान किती चालाक आहे. पण जसा तो चेंबरमध्ये जातो तसा पाहतो की हरीचे मित्र त्याची स्तुती करत आहे की हरीश कसा नेहमी केस जिंकून दाखवतो आणि त्यामुळे परमला वाटतं की बाबांनी सत्यवानची केस घेतली म्हणून ते ही केस जिंकण्यासाठी काहीही करू शकतात.
याच कारणामुळे तो हरीशला या वसियतबद्दल सांगत नाही. मग परम थेट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ही वसियतची कागदपत्र अनुषाला पाठवतो, जेणेकरून रत्नाचं काही भलं होईल. इकडे जेपी सूरजसाठी एका मोठ्या माणसाचा केस घेऊन येतो. सूरज ते पाहून म्हणतो की ही केस खूप सोपी आहे, तुम्ही इझिली जिंकाल. हे ऐकून ते लोक खूप आनंदी होतात आणि म्हणतात ॲडव्हान्स पेमेंट आम्ही संध्याकाळपर्यंत पाठवू. तेव्हा जेपी आणि सूरज खूप खुश होतात की त्यांना पहिला क्लायंट मिळाला. पण नंतर जेपी म्हणतो की तू त्यांना थोडंसं घाबरवायला हवं होतं की हे केस खूप गुंतागुंतीची आहे, तेव्हाच त्या लोकांनी जास्त पैसे दिले असते. पण सूरज म्हणतो मी खोटं बोलू शकत नाही. आता सूरज आणि परम रात्री दारू पित असतात, कारण दोघांचंही काम जमलं होतं. तेव्हाच तिथे जेपी येतो आणि तिघेही एन्जॉय करतात. थोड्याच वेळात जेपीला त्या क्लायंटचा फोन येतो, जे सांगतात की आम्ही दुसऱ्या वकिलाशी बोलून घेतलं आहे. त्यांनी सांगितलं की ही केस खूप गुंतागुंतीची आहे, म्हणून आम्हाला वाटतं की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला ही केस देऊ शकत नाही. हे कोण जेपीला खूप राग येतो आणि तो सूरजला खूप सुनावू लागतो. मी सांगितलं होतं ना की खोटं बोलावं लागेल. आता ही केस हातून निघून गेली. तेव्हा इथे दोघांची थेट हातापाई सुरू होते, ज्यात जेपी हरीशलाही शिव्या देतो. मग सूरज जेपीला घरातून हाकलून देतो आणि त्यांची पार्टनरशिप इथे संपते. यानंतर परम दारू पिऊन घरी येतो. तेव्हा हरीश त्याला जवळ बोलावतो. तो सांगतो माझ्या मित्राचा फोन आला होता, जो सुप्रीम कोर्टात वकील आहे, आणि मला असं वाटतं की तू त्याला तिकडे जाऊन असिस्ट करावं. पण परम लगेचच सांगतो बाबा मी पुढच्या आठवड्यात कॅनडाला जाणार आहे. हे ऐकून हरीश थोडा चकित होतो. मग परम म्हणतो तुम्ही तर माझ्या मागेच लागलात की मला वकीलच बनवायचंय, पण मला इथून बाहेर पडायचंय. तुम्हीही वकील आहात, पण स्वतः सांगा कधी तुमच्याकडे तुमच्या कुटुंबासाठी वेळ होता का? म्हणून मला तुमच्यासारखं व्हायचं नाही. मला या वकिलीचा तिटकारा आहे. हे ऐकून हरीशला खूप वाईट वाटतं की माझा मुलगा माझ्याबद्दल असा विचार करतो. मग परमही झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी चेंबरमध्ये हरीश खूप उदास होऊन दारू पीत बसला असतो. सूरज येतो तेव्हा हरीश त्याला म्हणतो काय आता तू पण मला सोडून जाणार आहेस का? यावर सूरज सांगतो मी चेंबर घेण्याचा विचार केला होता, पण जमला नाही. मग हरीश म्हणतो आता चेंबर घेऊ नकोस, तू माझ्यासोबत पार्टनर हो. हे ऐकून सूरज खुश होतो. हरीश पुढे सांगतो यार रत्नाच्या गावाला जा आणि तिच्याबद्दल चौकशी कर. परमने तर काहीच सांगितलं नाही. मग सूरज रत्नावर नजर ठेवायला निघतो, पण ही गोष्ट परमला कळते. म्हणून तो संधी मिळताच वडिलांच्या फोनमधून सूरजचा नंबर ब्लॉक करतो, जेणेकरून सूरज त्यांना काही सांगू शकणार नाही. इकडे सूरज रत्नाबद्दल सगळी चौकशी करतो. जिथं दीपूचा जन्म झाला होता त्या हॉस्पिटलमधूनही तो पैसे देऊन रेकॉर्ड काढून घेतो आणि त्याला काही अशा गोष्टी कळते ज्यामुळे तो एकदम चकित होतो. तो लगेचच हरीशला कॉल करतो, पण कॉल स्विच ऑफ येतो. आज परम कॅनडाला जाण्याची तयारी करत असतो तेव्हा हरीश त्याला एक जॅकेट देतो आणि त्याला मिठी मारतो. एक प्रकारे हरीश आपलं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण पुरुष कुठं व्यवस्थित आपलं प्रेम व्यक्त करू शकतात. मग जेव्हा हरीश सत्यवानच्या केससाठी सूरजची वाट पाहत असतो तेव्हा सूरज वेळेत पोहोचत नाही. तो लगेचच परमला खरं सांगतो की दीपू ही सत्यवानची मुलगी नाही, रत्नाने खोटं सांगितलं होतं. हे ऐकून परम थक्क होतो. तेव्हा अनुषा परमने पाठवलेले कागद जजसमोर ठेवते, ज्यात दिसतं की सत्यवानच्या अर्धा मालमत्तेवर रत्नाचं नाव आहे. हे पाहून हरीशला धक्का बसतो आणि अनुषा सांगते ही वसियत तुमच्या मुलानेच पाठवली आहे. हरीश काहीच बोलू शकत नाही. जज सांगतात की ही केस अनुषा जिंकली आहे, म्हणून दर महिन्याला सत्यवानला रत्नाला 15,000 रुपये द्यावे लागतील. पण तेव्हाच परमला आपल्या वडिलांचा पराभव बघवत नाही, तेही स्वतःच्या चुकीमुळे. तो बाहेर फिरत असलेल्या भाटीची भांडण सुरू करतो, ज्यामुळे जज त्या ऑर्डरवर सही करू शकत नाही आणि इथे पोलीस आणि वकिलांचं भांडण सुरू होतं. आणि हेच ते दृश्य असतं जे आपण मालिकेच्या सुरुवातीला पाहिलं होतं. हरीश सत्यवानवर रागवलेला असतो. तुम्हाला वसियतविषयी काय सांगितलं नाही, त्यामुळे मी ही केस हरलो. सत्यवान म्हणतो मला त्या वसियतबद्दल काहीच माहिती नव्हती, गोष्ट खूपच जुनी आहे. तेव्हाच मामू छोटेलाल येऊन सांगतो की पोलिसांनी परमला उचलून नेला आहे. गुप्त देखील परमला आणायला जातो, पण तो आधीपासूनच हरीशवर चिडलेला असल्यामुळे हरीशला जलील करून तो परमला सोडून देतो. घरी हरीश परमची जखम साफ करत असतो. परम माफी मागतो. मला माहिती नव्हतं की ती रत्ना खोटी आहे. मी फक्त तिची मदत करता यावी म्हणून ही वसियत पाठवली. हरीश म्हणतो काही हरकत नाही, तुला जे योग्य वाटलं तेच तू केलं. आधी मीही असाच होतो. आता ही केस मी नक्की जिंकणार. मग तो परमला सांगतो हे सगळं सोडून दे आणि कॅनडाला जाऊन खुश राहा. पण परम म्हणतो पहिले आपण ही केस संपवू, नंतर मी कॅनडाला जाईन. यानंतर सत्यवानच्या केसचा दिवस येतो. जज आज त्या डॉक्युमेंटवर सही करून केस संपवणार होते, पण हरीश म्हणतो सर आता सत्यवानला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे. तो आपल्या मुलीला आणि रत्नाला सोबत ठेवू इच्छितो. हे ऐकून अनुषा थक्क होते, कारण रत्नाला फक्त पैसे हवे होते. दोन्ही वकिलांमध्ये वाद होतो. मग हरीश जजला सांगतो ही मुलगी सत्यवानची नाही,
कारण सत्यवान आणि रत्ना लग्नात भेटले आणि त्यानंतर फक्त 4 महिन्यातच मुलगी जन्माला आली. हे कसं काय शक्य आहे? ही ऐकून जज रत्नाला छापतात. तू इथं खोटी का बोललीस? अनुषा म्हणते, जरी ही केस नाकारली गेली असली तरी रत्ना ही सत्यवानच्या मालमत्तेत समान हक्काची भागीदार आहे. हे ऐकून हरीश खुश होतो की आता केस घटस्फोटावरून मालमत्तेवर वळली आहे. म्हणून तो केसची तारीख पुढे ढकलून घेतो. यानंतर अनुषाला खात्री पटते की ही केस ती हरणार आहे. म्हणून ती रत्नाला सुनावते, तू माझ्याशी खोटं का बोललीस? रत्ना रडत रडत सांगते, सत्यवानपासून वेगळी झाल्यानंतर मला एका मुलावर प्रेम झालं, पण त्याने मला प्रेग्नंट करून सोडून दिलं. मला दीपूचं नाव खराब करायचं नव्हतं, म्हणून मी सत्यवानलाच तिचा वडील म्हणून सांगितलं. तेवढ्यात परम येऊन अनुषाला सांगतो, तुला पप्पांनी बोलावलं आहे. मग हरीश अनुषा आणि रत्नाच्या समोर एक ऑफर ठेवतो. जर तुम्ही डिवोर्स पेपरवर सही करून इथे केस संपवली तर सत्यवान तुमच्या मुलीच्या नावावर 8 लाखांची एफडी करेल आणि 1 लाख रुपये तुम्हाला रोख मिळतील. नाहीतर ही केस खूप लांबेल. रत्ना होकार देते. अनुषा निघण्याआधी हरीश तिची खूप प्रशंसा करतो. तू खूप छान केस लढलीस. या सगळ्या दरम्यान परमलाही समजतं की त्याचे पप्पा तसे वाईट नाहीत जसं तो समजत होता. उलट त्याने रत्नाचीही मदत केली. मग परम ठरवतो की तोही आपल्या पप्पांसारखं लोकांची मदत करेल आणि वकिलीची प्रॅक्टिस सुरू ठेवेल. आणि याबरोबरच ही सिरीज इथेच संपते, जिथे गैरसमजुतीच्या धुक्यातून नात्यांचा सूर्य पुन्हा उगवतो. परम आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत न्यायासाठी लढण्याचा निर्णय घेतो आणि प्रेक्षकांच्या मनात उरते ती प्रेरणा की जिंकणं फक्त कोर्टातलंच असतं असं नाही, तर एखाद्याचं हृदय देखील जिंकलं जाऊ शकतं. तर मंडळी, जर ही सिरीज आणि माझं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चित्रपट व्याख्यातीला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.